राज्याच्या आपत्कालीन विभागामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पाहणी केलेली आहे। सर काय सांगाल, सध्या तुम्ही सगळी पाहणी केलेली आहे, काय सध्याची स्थिती आहे, कुठे कुठे आता सध्या पाऊस जास्त प्रमाणात? नाही, याच्यामध्ये आता स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी जी आपली आहे ती अतिशय 24/7 इथे सगळं काम सुरू आहे। कम्युनिकेशन तात्काळ होतंय आणि आता रेड अलर्ट दिलेला आहे ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सातारा अशा रेड अलर्ट आहे। आणि त्या ठिकाणी देखील लोकांना आता 9.5 कोटी लोकांना SMS गेलेत सचेतच्या माध्यमातून आणि तो ॲप आहे त्याच्या माध्यमातून। आणि इथं पाहिल्यानंतर तुम्ही पाहताय की इथे पाणी वॉटर लॉगिंग झालेलं आहे। ताबडतोब कुठे झाले, इथून एक माणूस त्या यंत्रणेला कळवतो आणि ताबडतोब तिथलं पाण्याचा निचरा होतो। तिथे जे काय पंपिंग करायचंय, काय करायचं ते करून त्या ठिकाणी ताबडतोब लोकांना दिलासा दिला जातो। हे संपूर्ण राज्याची यंत्रणा इथून कार्यान्वित होते आणि सगळे एक्सपर्ट लोक आहेत आणि आपण पाहतो की इमिजिएट आज 9.5 कोटी लोकांना आपण सचेतमधून दिलंय। आज तुम्हाला कुठे पाऊस पडणार, कुठे जादा पाऊस पडतोय, कुठे वीज पडू शकते, ही सगळी माहिती इथून लोकांना दिली जाते। त्यामुळे या आपल्या डिझास्टर मॅनेजमेंटचं आपल्या राज्याचं जे आहे याचा फायदा लोकांच्या मालमत्तेचं नुकसान, लोकांचं जीविताचं नुकसान होऊ नये म्हणून ही अलर्ट सिस्टीम आहे आणि 0 कॅज्युअल्टी हे आपलं एक टार्गेट आहे। आणि म्हणून याचे प्रमुख जे आमच्या प्रधान सचिव आमच्या सोनिया शेट्टी मॅडम आहेत, त्यांच्या डायरेक्शनखाली, अध्यक्षतेखाली हा आमचा डिझास्टर मॅनेजमेंट जो विभाग आहे तो काम करतोय आणि पूर्वीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर यंत्रणा इकडे अलर्ट आहे आणि सगळी 24/7 लोक काम करतात। तुम्ही ज्या पद्धतीने सांगतात की राज्यातल्या पण डिझास्टर मंत्री गिरीश महाजन तो पण अलर्ट आहे। तुम्ही ज्या पद्धतीने सांगतात, मात्र गेल्या काही दिवसांपासून रायगडमध्ये जी दुर्घटना घडली असेल म्हणजे गेल्या वर्षी जी झालेली, त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी काही उपाययोजना वगैरे काही केलेल्या? त्यामध्ये लँडस्लाईड प्रोन एरिया आहे, तिथं देखील त्याचं सगळं हे बघतायत आणि त्या ठिकाणी देखील काय करता येईल आपल्याला, त्यांना सुरक्षित स्थळी हलवणं, त्यांना ट्रान्झिट कॅम्प करणं, ह्या सगळ्या गोष्टी इथूनच सगळ्या त्यांना सूचना जात आहेत। संबंधित कलेक्टर असतील, CO असतील, महापालिका कॉर्पोरेशन अधिकारी असतील। त्यामुळे ही जी सिस्टीम आहे कम्युनिकेशन, कोऑर्डिनेशन आणि कॉन्टॅक्ट या ठिकाणी व्यवस्थित होतंय आणि त्यामुळे या आपल्या डिझास्टर मॅनेजमेंट विभागाचा जनतेला, नागरिकांना, राज्याला फायदा होईल। पण मुंबईमध्ये आज पहिला जो पाऊस पडला त्यामध्ये तुंबई झाली अशा पद्धतीची टीका देखील मुंबईमध्ये आता पाऊस पडला 270 मिलीमीटर। 100 वर्षानंतर एवढा पाऊस पहिला आपण 16 दिवस अगोदर पाऊस आला आणि त्यामुळे धावपळ झालेली आहे, तारांबळ झालेली आहे, वस्तुस्थिती आहे। परंतु सगळे आता एवढे पूर्ण अलर्ट आहेत, फील्डवर काम करतायत। मी अनेक कलेक्टरशी बोललोय, महापालिका आयुक्तांशी बोललोय, संबंधित अधिकाऱ्यांशी बोललोय, सगळे लोक फील्डवर आहेत। आज मुख्यमंत्री देखील आढावा घेत आहेत, तिकडे आपले डिझास्टर मंत्री गिरीश महाजन इथं येऊन त्यांनी आढावा घेतलाय, अजितदादा तिकडे पुण्यामध्ये व्हिजिट करतात। त्यामुळे सगळी सिस्टीम जी आहे आमचे सगळे मंत्री आहेत, आमदार, लोकप्रतिनिधी आहेत, लोकांमध्ये आहेत, फील्डवर आहे। मात्र बारामती आणि पुण्यामध्ये खरं तर जास्त पाऊस झालेला पाहायला मिळाला, त्यामुळे तिकडे आता सतर्क कशा पद्धतीने केली? तिथं सगळे जे काय सिस्टीम जी आहे आमची ती पूर्ण अलर्ट झाली आहे, लोकांना मदत करते, लोकांची सुरक्षितता हाच आमचा अजेंडा आहे। त्यामुळे सगळी सिस्टीम काम करते। वरळीतली जी मेट्रो सुरू केली आणि त्या मेट्रोच्या ह्याच्यामध्ये बोललो मी त्याच्यावर नक्कीच आपण बघू शकतो की राज्यभरातल्या या सगळ्या ठिकाणचा आहे तो आता आढावा आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतला जातोय। त्यामुळे कुठेतरी ज्या पद्धतीने पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे सतर्क देखील आहे ते झाल्यासाठी राज्य आपत्कालीन विभाग आहे ते देखील होताना पाहायला मिळतं। व्हिडिओ प्रवीण गणेश कवडे, साम टी मराठी, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।